बदलापुरातील शाळेत शिकणाऱ्या 2 चिमुकल्यांवर लैंगिक अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना घडली। या घटनेचे पडसाद संपूर्ण महाराष्ट्रात उमटताना दिसत आहेत। या घटनेनंतर काल बदलापुरात मोठं आंदोलन करण्यात आलंय। या प्रकरणी आरोपी अक्षय शिंदेला 24 ऑगस्ट पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। या प्रकरणावरून विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये जोरदार आरोप प्रत्यारोप होताना दिसत आहेत। आता यावर मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी टीका केली आहे। मनसे अध्यक्ष राज ठाकरे सध्या विदर्भ दौऱ्यावर आहेत। राज ठाकरे यांनी काल गोंदियातील मनसे पदाधिकाऱ्यांची भेट घेतली। यावेळी राज ठाकरेंनी गोंदियातील कार्यकर्त्यांसमोर बदलापूर प्रकरणावर मोठं वक्तव्य केलं। माझ्या हाती सत्ता द्या, कोरा करकरीत महाराष्ट्र करून दाखवतो, असं विधान राज ठाकरेंनी केलंय। बदलापुरातील एका नामांकित शाळेत शिकणाऱ्या 2 चिमुकल्यांवर लैंगिक अत्याचार झाला। या घटनेमुळे महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली आहे। या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यास 12 तास उशीर केल्याचा आरोप केला जात आहे। या घटनेचे तीव्र पडसाद बदलापुरात उमटताना दिसत आहेत। या प्रकरणी मुख्य आरोपीला अटक करण्यात आली आहे, तर शाळेच्या मुख्याध्यापिकेला निलंबित या प्रकरणात वरिष्ठ IPS अधिकारी आरती सिंग यांच्या अध्यक्षतेखाली SIT गठीत करण्यात आली आहे। तसेच कर्तव्यावर कसूर करणाऱ्या 3 पोलिसांना निलंबित करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत। या घटनेत जलदगती न्यायालयात खटला चालवण्यात येणार आहे। बदलापूरचे प्रकरण मनसेच्या महिला पदाधिकाऱ्यांनी बाहेर काढलं। अत्याचाराचं प्रकरण समोर आल्यानंतर प्रशासन हादरलं। एकदा माझ्या हाती सत्ता द्या, पोलिसांना 48 तास फ्री हँड देतो। एकदा सत्ता दिली की कोरा करकरीत महाराष्ट्र करून दाखवतो। पोलिसांना फ्री हँड दिला तर आई बहिणीकडे कोणाची पायची हिंमत होणार नाही, असं राज ठाकरे म्हणाले। आता यावर तुम्हाला काय वाटतं? तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये लिहायला अजिबात विसरू नका। व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा आणि आतापर्यंत राजकीय तडका आपण आपल्या या चॅनलला सबस्क्राईब जर केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा।